तर चला जाऊयात. थँक्यू सो मच पुनीतजी पाटील. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. नेक्स्ट मॅच आपल्या बेटीला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि पारिवली संघ मॅचमध्ये उतरण्याच्या आधी किंवा मैदानात उतरल्यानंतर शुभेच्छा इथून मात्र पोहोचत युवा नेते पारिवली आदरणीय सागरशेठ भालेराव यांच्याकडून या स्पर्धेकरिता आणि अर्थातच पारिवली संघाकरिता शुभेच्छा येत आहेत. थँक्यू सो मच सागरजी भालेराव. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. एका बाजूनी संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे पारिवली आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना पहिल्याच या तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच विन होणारा MD मोहिली संघ दोन हात करताना पाहायला मिळेल. प्रथमतः नाणेफेक विन होऊन निर्णय स्वीकारला इथून मात्र फलंदाजीचा आणि आमंत्रित केले गेले पारिवलीकरांना गोलंदाजीसाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीनला इथून मात्र आणले गेले. समोर बॅटर पाहायला मिळतोय सागर आणि नॉन स्ट्राईकला इथून मात्र मयूर पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन. चला वा सज्ज. विनंती असेल जतीन गोलंदाजीचा अटॅक पारिवलीकडे खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी पाहायला मिळतो. पहिलाच बॉल फुल टॉस होता. यावेळेस पुरेपूर फायदा घेणारा हा चेंडू निघून जातोय बाउंड्राईच्या पलीकडे. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार. 4 मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे मात्र चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन तयार. पुढचा बॉल बिरकावून दिला बॅक साईडला. क्षेत्ररक्षक आहे. रनआउट करण्याची संधी. सागरला परतावा लागेल की काय पण नाहीये. पहा पंचांचे सेक्शन आपण इथे मात्र पाहत आहे. हे सेफ आहे. फलंदाज आपण इथून मात्र पाहत आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळालाय. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. फेकी निर्धाव पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देत आहेत. उडवल्या गेले. चेंडूला दिली गेली आहे दिशा पण तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक दैरात. विकेट होईल पतन झेलबादच्या स्वरूपात. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. मच बैलगाडा शर्यतीचं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. झेलबादच्या स्वरूपात परतावा लागलं होतं तंबूच्या आसऱ्याला. सागरला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय इथे मात्र दाखल होताना आपण पाहत आहे. त्याच्यावर जिम्मेदारी सागर गेल्यानंतरची जिम्मेदारी आता मात्र धनंजयवर पाहायला मिळते. चांगला असा गोलंदाज आहे पण सध्या तरी आता मात्र फलंदाजच्या भूमिकेमध्ये धनंजय कशा पद्धतीनं कार्य करताना पाहायला मिळेल टीम मोहिली संघाकरिता पाहूयात. जतीननं दिलेली जिम्मेदारी सध्या तरी पार पाडली. चौकार ठोकल्यानंतर तदनंतरच्या पुढच्या चेंडूवर सध्या तरी कमबॅक पाहायला मिळालाय इथून मात्र जतीनचा. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली. कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहिला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण होईल तिथे तोपर्यंत फेकी होईपर्यंत एक वेळ होता. वेळेमध्ये एक धाव कन्वर्ट केली गेली आहे आणि धावफलक पुढे जाऊन सरसावताना 5 अंकावर. ओहो पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक पॉवरफुल निघून जातोय. चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे. 1 बाउन्स क्लिअर करून चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू. क्या बात आहे. जय बजरंग चषक 2024चा थरार आपण इथून मात्र अनुभवत आहे.
आपल्याला इथे पाहायला मिळालाय. चौकारानं धावसंख्या 9 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आहे. जसा आलाय तसा फेकून दिलाय. उंची थोडी जास्ती जरी पाहायला मिळाली आहे तरी स्ट्रोक पॉवरफुल कन्वर्ट झालाय. अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. निलेश आणि विष्णू एक प्रॉपरली क्षेत्ररक्षण दोघांचं कॉलिंग प्रॉपरली पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षण होताना आपण इथून मात्र पाहिलंय. आणि तदनंतर नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे दर्शवलाय. आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल स्क्वेअर लेगच्या रिजन मधून ट्रॅव्हल होताना फ्री हिटचा हा चेंडू. दोन धावा इथे मात्र मिळतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. पाहायला मिळाली आहे आणि बॅट कदाचित चेंज केली गेली आहे. कदाचित आपण जर का बघितलं एक फळी फिरवण्याकरिता कदाचित सेट नसावी म्हणून एक चेंज केली गेली आहे. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता यशला गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. चला यश थोडंसं घाई करणं बंधनकारक इथून मात्र असणार आहे. थोडं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गेम थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली आहे. आपण इथून मात्र पाहताय एकदा मिळेल. आहेत त्यांनी नोट डाऊन केलंय आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. लेग बाईच्या स्वरूपात मिळणारी एक धाव आपण इथून मात्र पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन इथे मात्र फटका कन्वर्ट होईल आणि क्षेत्ररक्षण होताना इथे मात्र स्ट्रॉंगली आपण पाहत आहे. असं वाटतं अगदी मोहिलीकरांच्या तोंडाजवळ आलेला घास पळवताना पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या नजदीक जाणारे चेंडू सातत्यानं रोखले जात आहेत. सिंगल मिळते आहे. धावसंख्या सिंगलनं 16 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यश तयार षटकातील. पुढचा बॉल एक टप्प्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला गेला चेंडू. या चेंडूची आवश्यकता होती. कदाचित पहिला बॉल जर का आपण बघितलं तर लेगबाईच्या स्वरूपात एक धाव, त्याच्यानंतर इथून मात्र निर्धाव चेंडू, त्यानंतर सिंगल आणि आता मात्र निर्धाव फेकी. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 4. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली फटका इथून मात्र फसतोय. विकेट होईल पतन, परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बदन झिलबाच्या स्वरूपात परतावं लागलं. इथून मात्र तंबूच्या असलेला न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल पाटील
विकेट क्रमांक दुसरा तंबूच्या असल्याला परतताना आपण इथून मात्र पाहिलाय. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील. चला दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहिलाय. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. भिरकावून द्यायचं होतं या चेंडूला. निर्धावफेकी अचूक टप्पा इथे मात्र हेरला गेलाय आणि त्या टप्प्यावर गोलंदाजी होताना आपण पाहिले. षटक संपलाय क्रमांक 2चा आणि धावसंख्या सिरावते ती म्हणजे 16. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 या अंकावर धावफलक. सध्या तरी धावसंख्या रोखण्यामध्ये यश या षटकामध्ये मिळालंय. कारण पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर तब्बल 14 धावा मिळाल्या होता. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र खर्च करून दिल्यात यशने. तिसरं षटक महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता निलेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम पारिवली संघाकडून. चला निलेश थोडंसं घाई करा विनंती असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निलेश तयार. षटक क्रमांक 3ऱ्यातील पहिलाच बॉल. यावेळेस निलेशचं स्वागत केलं गेलंय षटकारानं. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. निलेश सामने स्टँड मध्ये षटकार. षटकार आपण इथून मात्र पाहताय आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. ब्रेक लावला होता, रोख लावला होता कुठेतरी, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला सध्या तरी तो कुठेतरी आता मात्र वडचढ चढताना यावेळेस या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 22. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल पुनश्च एकदा बॅक साईडला चूक घडताना पाहायला मिळते. तदनंतर व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे दर्शवलाय आणि +1 म्हणजे टोटली 2 धावा इथून मात्र मिळताना पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरसावेल 24-24. पुनश्च एकदा भिरकावून देत आहेत. हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ. बिग यूज सिक्सर. आपण इथून मात्र पाहत आहे धावफलक षटकाराच्या बढतीनं पुनश्च एकदा सरसावत असताना 30 या अंकावर. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्येला पूर्ण विराम लागला होता, तो पुसून काढण्यामध्ये सध्या तरी या षटकामध्ये यश प्राप्त होत असताना इथून मात्र राहुलने गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा तयार.
पुढचा बॉल बिरकावून देत आहेत. हाही चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पण नाही आहे. ताकद बढती आहे इथे मात्र कमी. विकेटचं बदल होताना पाहायला मिळालं. सध्या तरी कमबॅक मिळवला या चेंडूवर. इथे मात्र गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही आहे. महत्त्वाचा गडी होता, महत्त्वाचा फलंदाज होता, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या 30 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. पुढचा बॉल ओ हो स्वतः भोवती 360 फिरताना पाहायला मिळाला. बॅटर इतका बाहेर चेंडू होता की चेंडू कलेक्ट करण्याच्या नादामध्ये स्वतःला स्वतःभोवती फिरण्याकरिता भाग पाडलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 31-31 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब डिलिव्हरी पाहायला मिळते. लाईन बिघडताना याही चेंडूची लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र वाईट स्वरूपात डिलिव्हर करतायत. एक धावा प्लस होताना या वाईट स्वरूपातली पाहायला मिळते मोहिलीकरांच्या खात्यामध्ये. आणि धावफलक पुढे सरसावताना 32-32 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस करून काढतायत या चेंडूला. सिंगल इथून तर मात्र मिळते. या डबलच्या प्रयत्नामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आणि तोपर्यंत धावा इथून मात्र पळून पूर्ण होत आहेत. किती तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडू संपतायत. आतापर्यंत षटक क्रमांक 3ऱ्यातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या 3ऱ्या षटकातील अजूनही बाकी राहतोय. महत्त्वाचं षटक होतं. या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा कन्वर्ट झाल्या तर कदाचित येणाऱ्या अंतिम षटकावरचं प्रेशर थोडंसं हलकं होतं. खूप चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली इथून मात्र फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. त्यानंतर विनंती असेल टीम NR बोरपाडा आणि त्याच्या विपक्षात ब्रदर ग्रुप विश्वभारती फाटा. आम्ही विनंती करतो पण त्वरित नाणेफेकी कक्षामध्ये हे 4थं षटक संपल्यानंतर जॉईन व्हायचं आहे. टीम NR बोरपाडा आणि त्याच्या विपक्षात ब्रदर ग्रुप विश्वभारती फाटा. गोलंदाज तयार. रनअपमध्ये मिस्टेक. चेंडूला थांबा इथून मात्र दर्शवत असताना गोलंदाज निलेश. पुढचा बॉल याही वेळेला हा फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल तंबूच्या असलेला. षटक संपलंय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 34-34 या अंकावर धावफलक. न्यू बॅटर दिग्विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता टीम पारिवली संघाकडून राजला इथे मात्र आणले गेले. गोलंदाजी करत असताना इथे मात्र अनेक प्रेक्षकांच्या
मनावर राज करताना दिसेल का? इथून मात्र राज पाण्यासारखं आहे. चला, विश्वभारती भाटा टीम कॅप्टन इथे पोहोचलेत. मी NR बोरपाडा टीम कॅप्टनला विनंती करतोय, टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहत आहे. पहा, अक्षरशः फसवलं गेलं यावेळेस. कदाचित जर कनेक्ट झाला असता हा चेंडू तर सीमारेषेच्या दिशेनं येताना हा चेंडू कदाचित पाहायला मिळाला असता. डॉट बॉल आहे, निर्धाव फेकी आपण इथून मात्र पाहत आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय अंतिम षटकातील. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. ऑन स्ट्राईक आपल्याला आता मात्र मयूर पाहायला मिळतोय, जो सलामीसाठी आला होता. बॅटर बॅक साईडला थोडीशी चूक घडेल का? पण नाही आहे. यष्टीरक्षकाकडून चूक घडली आहे, पण तदनंतर दिलं गेलेलं बॅकअप थोडंसं स्ट्रॉंगली पाहायला मिळतं. तोपर्यंत 1 धावेची पूर्तता इथून केली जाईल आणि या धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजे 35-35 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून मात्र आपणा सर्वांना बंधनकारक असणार आहे. आयोजकांच्या त्या सूचना आमच्यापर्यंत तशा पद्धतीने पोहोचत आहेत. आम्हीही तुमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचवतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव फेकी आपण इथून मात्र पाहत आहे. कमबॅक करणं गरजेचं होतं. अगदी तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 18 धावा या तिसऱ्या षटकामध्ये कन्वर्ट केल्या गेल्या आणि तदनंतर जर का विचार केला तर मग कमबॅक करणं आता कुठेतरी गरजेचं आहे. अन्यथा याच पद्धतीने गोलंदाजी जर का तिसऱ्या षटकाप्रमाणे चालू राहिली असती तर थोडंसं महागात ठरलं असतं इथून मात्र टीम पारिवली संघाला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. खेळ शेष. हॅलो, चेक चेक. क्षमस्व, थोडं तुमच्यापासून आम्ही इथून मात्र दुरावतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवलाय. 1 धाव इथे मात्र अंकित केली जाईल आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 39-39 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. आतापर्यंत चेंडू संपलेत या षटकातील. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष. येणाऱ्या मॅचचं भवितव्य या चेंडूवर इथून मात्र अवलंबून पाहायला मिळेल. वन्स अगेन व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव अंकित केली जाईल, मिळेल. कुठल्याही स्वरूपात धाव येऊ द्या, धाव येणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र धावफलक 40 म्हणजे एक फायटिंग स्कोर उभा राहिला आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. मॅचवर पुढच्या या मॅचचं भवितव्य पुढच्या चेंडूवर अवलंबून आहे. किती धावांचं आव्हान मिळणार. षटकार गेला तर 40+ धावसंख्या कदाचित जाताना आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल येणारे या चेंडूवर पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस फाईन लेगच्या नव्हे तर स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळते या डबलच्या प्रयत्नामध्ये. 2 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुली इथे मध्ये पूर्ण होत असताना षटक संपेल का? तर यस, षटक संपेल. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावासंख्या 42. विजयाकरिता 43 धावसंख्येची आवश्यकता आणि आम्ही नाणेफेक करण्याकरिता विनंती करतोय चेतनजी नाईक यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आम्ही चेतनजी नाईक यांना विनंती करतोय आपण या नाणेफेक कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होती. एका बाजूने ब्रदर्स ग्रुप विश्वभारती भाटा आणि एका बाजूने NR बोरपाडा. इथे आपण पाहू शकताय. कॉलिंग कोण देतं?
एन आर बोटपाडा संघ इथून आता कॉल देत आहेत. काटा असं कॉल आलाय आणि टॉस तर जाम लांब गेलाय आणि पहा थांबा अजूनही येणं बाकी आहे. छापा पाहायला मिळालाय आणि नाणेफेक इथे मात्र विन होतोय विश्वभारती पाडा संघ इथे मात्र नाणेफेक विन होतोय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पहिली मॅच आहे, कसं वाटतं खेळताना? फिलिंग्स कशा आहेत किंवा कसं फील होतं इथे मात्र या संपूर्ण स्टेडियम लुकला पाहून? असं वाटतं का एक मोठ्या दर्जाचे टुर्नामेंट खेळतो. आयोजन आवडले का? खूप छान आयोजन आहे. सर्वात आधी क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. किती धावांशात रोखण्याचा प्रयत्न करा? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. त्याच्यानंतर जातोय एन आर बोरपाडा टीम कॅप्टनच्या दिशेनं. नाणेफेक जर का तू विन झाला असता तर काय निर्णय स्वीकारला असता? कारण कॉलिंग तुझ्याकडून होतं. क्षेत्ररक्षण. पण आता फलंदाजी वाटेला आली आहे. गेम प्लॅनिंगमध्ये काही चेंजेस नाही. कुठले असे फलंदाज आहेत त्याच्यावर सर्वाधिक तुला भरोसा वाटतोय? नीरज, रोहन, निकेतन सर्व टीमवर आहे. कसं वाटतं आयोजन नियोजन? अगदी तुझ्या गावाच्या जवळ असणारे गाव आहे शेलार नगरी आणि त्याच्यामध्ये हे आयोजन नियोजन केलं आहे. हो, आयोजन खूप छान आहे. नक्कीच धन्यवाद. तुला बेस्ट ऑफ लक. तर नाणेफेक कक्षातून न्यूज येते नाणेफेक विन होतो. इथे मात्र अर्थातच विश्व भारती पाटा संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत येणार बोरपाडा संघाला फलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं टीम मोहिली संघ आणि टीम पारिवली आपला बॅटर क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित इथून आता पाठवून द्यायचे. तब्बल 42 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 43 धावांचं आव्हान समोर ठेवले गेले. पाहूयात पार केलं जाईल का? सलामीचे बॅटर जतीन आणि त्याच्या समवेत यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही यंगस्टर आहेत आणि दोघंही मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षण सजवून घेतलं गेलं आपण पाहत आहे मोहिली संघाकडून. चला विनंती असेल गोलंदाज आपण आपल्या ट्रॅकवर आपल्या रनवेवर आपण रेडी व्हायचं आहे. 24 चेंडू असतील आणि विजयाकरिता आता मात्र 43 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासेल. 43 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाईल? अटॅकिंग बॅटिंग केली जाईल की कुठेतरी मात्र गोलंदाजी रोखली जाईल? कारण मोहिली संघाच्या कर्णधाराची जेव्हा बाईट घेतली तेव्हा म्हटलं की फलंदाजी स्वीकारू, कारण फलंदाजी करून एक आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आमची गोलंदाजीची लाईन पॉवरफुल असल्यामुळं धावा रोखण्यामध्ये आम्हाला यश येईल. पण सध्या तरी यश येताना दिसेल का? येणारे काही चेंडू किंवा येणारे काही षटक इथून मात्र दर्शवतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूरला आणले गेले. आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मयूर तयार. षटक क्रमांक पहिलाच बॉल यावेळेला दांडी दांडी गुल गिरणारा हा चेंडू. विकेट होईल पतन. जतीनला परतावा लागेल तंबूच्या असल्याला. चला टीम मीटिंग नको आहे. बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जतीन अगदी स्वस्त्यात परतलाय तंबूच्या असल्याला. जतीन यांची जागा भरून घेण्याकरिता आकाश
इथे येत असताना आणि आम्ही तुर्तास थांबतोय. तुम्ही नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग चषक 2024चा थरार. थँक्यू. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने मोहिली संघ एम डी स्पोर्ट्स मोहिली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आईगावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघ. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आणि ज्यामधला पहिला विकेट माघारी परतला गेला आणि क्रमांक 3 आणि क्रमांक 2चा खेळाडू मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा चौकार आला. वाईड +4 अशा टोटल 5 धावा म्हणजे पंजा उघडला गेला आणि 5 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर पाहिला गेला तर टोटल जाऊन पोहोचतात 5 आकड्यावरती. श्री गणेशा केलं जातोय, खातं उघडलं जात आहे. सांघिक खातं उघडलं गेलंय आणि धावा फळकावरती 5 आकड्यावरती पाहतोय. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर बॅटिंग करताना टीम एम डी स्पोर्ट्स मोहिली संघाने धावा फळकावरती 42 बनवल्यात. 43 धावांचं वन इथे दिलं गेलं आणि ते पार करताना आत्ता 5 धावा फळकावरती यश म्हात्रे आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं आकाश शिजोडी. बोला तयार. पुढे टाकलं होतं, त्यानंतर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे कुंदन आहेत आणि झेल टिपली जाईल. अजून एक धक्का बसताना हा दुसरा क्रमांकाचा विकेट माघारी परततोय आणि 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या सध्या फळकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते आणि 5 धावा ज्या आल्यात त्या वाईड +4 अशा टोटल 5 धावा आल्यात. म्हणजे बॅटला लागून किंवा वैयक्तिक खातं अजून कोणीच खोडलेलं नाहीये. या आधी जर बघितलं गेलं तर पहिला विकेट जतीन माघारी परतले गेले, तदनंतर वाईड +4 आणि तदनंतर आकाश माघारी परतले गेले. म्हणजे एकंदरीत जर चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाला टोटल 2 आणि 2 चेंडूवरती 2 विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर प्रणय. जसजसे विकेट पडत चाललेत थोडासा का होईना पण आता दबाव वाढत देखील चालला, कारण की टार्गेटचा विचार केला तर 40+ धावा बनवायच्या. त्यामुळे प्रति षटकाच्या पाठीमागे जर पाहिलं मिनिमम 11-11च्या ॲव्हरेजने तरी तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. त्यामुळे तितकंसं सोपं नाही आहे. क्रिकेट विश्वात पाहिलं की सुरुवातीला अर्ली विकेट जर पडले मैदानाच्या बाहेर तर मग टार्गेट थोडासा कठीण होत जातो आणि सध्या तेच पाहायला मिळालं आहे की पहिला 2 चेंडूवरती 2 विकेट गमावले गेलेत. 5 आकड्यावरती दुसरा धक्का बसला आहे आणि आता नवीन बॅटर क्रमांक 4 वरती आलेला प्रणय सध्या मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकर एंडवर मयूरचाच पहिला चेंडू फेस करायला. मयूरसाठी हा खोलवा टप्पाचा चेंडू हलक्या गतीने शॉट मिड ऑफला खेळून काढलं गेलं आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि बॅटला लागून स्पर्श होऊन येणारी पहिली धाव आणि टोटल धावा फळकावरती जोडला गेल्या 6 या आकड्यावर. सहा धावा आहेत फळकावरती. मयूरला पाहतोय गोलंदाजी करताना, चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतात टीम एम डी स्पोर्ट्स मोहिली संघ. मयूर तयार होत आहे. चेंडू क्रमांक 4 घेऊन ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, अगदी दूरवरनं खेळलेत यश म्हात्रे आणि तदनंतर चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला यशच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर. जर बघितलं गेलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि तदनंतर फॉलो केलं त्या चेंडूला, त्याच्या पाठी धावत गेले आणि तदनंतर सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 10 आकड्यावरती. यश म्हात्रे अशाच बॅटिंगसाठी यशला ओळखलं जातं आणि सध्या आपल्या संघासाठी
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट, अगदी बॅटची फेस ओपन करताना खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फूट ड्राईव्ह. आणि यशचा मागच्या कित्येक दिवसांपासून मी या गोष्टीची चर्चा देखील करत आलो की फ्रंट फूटवरती खूप चांगला आहे, फ्रंट फूटवरती खूप जास्त त्याने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे पुढे टाकलेले चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी एक्सपर्ट आहे त्याच्या ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे चांगली बॅटिंग करतो यश मैदानामध्ये. मागच्या 2 चेंडू त्याने दाखवले त्याच पद्धतीने खेळून दाखवताना. धावा फलकावरती जोडला गेला तर एक सिंगलने 11 आकड्यावरती. मयूर तयार पुढचा चेंडू घेऊन. लोवा फुल टॉस होता, हलक्या गतीने शॉट मिड ऑनला रनआउटची संधी, कदाचित डायरेक्ट हिट. ऑलमोस्ट काम झालं असं, पण एक सिंगल धाव कंप्लीट झाले एका सिंगलच्या मदतीनं. पण सर राजेंद्र बजागे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. षटक होतोय समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग 43 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर जोडली आहे पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 12 आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. पती चेंडूच्या पाठीमागे 2-2च्या सरासरीने 12चा ओव्हरेज सध्या मेंटेन ठेवला, ज्यामध्ये यशच्या बॅटमधनं धावा निघायला सुरुवात झाल्यात. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने मॅरेटवरती जाऊन खेळण्याचे प्रयत्न यशच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि इंटेन्शन चांगलं आहे की सरासरी ॲव्हरेज जी दिली गेली त्या ॲव्हरेजच्या नुसार धावा फळकावरती बनवायच्या आहेत. पण एक दुपती बाजू म्हणता येईल किंवा टीम MD स्पोर्ट्स मोहिली संघासाठी जमाची बाजू म्हणता येईल की समोरच्या संघाचे 2 विकेट माघारी परतले गेले. त्यामुळे आणखी एक दुसरा जर विकेट इथून जर माघारी परतला तर बघा या पोझिशनवरती किंवा तुम्हाला क्रिकेटमध्ये धावा रनचेस करायचे असतील ना तर एका एंडने नव्हे तर दोन्ही एंडने धावा बनवणं फार गरजेचं असतं. म्हणजे एखादा बॅटर धावा बनवतो त्याला साथ देणं गरजेचं असतं. त्यामुळे आणखी 1 ते 2 विकेट जर MD स्पोर्ट्स मोहिली संघाला मिळाले तर मग कदाचित परिस्थिती देखील बदलू शकते. त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीला मी म्हणेन की 12 धावा फळकावरती तर जोडल्या गेल्या 43चा पाठलाग करताना. सो आता इथून तुम्हाला धावा फळकावरती फारसा बनवायच्या नाही आहेत. 10.10च्या सरासरी धावा म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं तर 10-10च्या सरीने. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाचे आहेत. 10 धावा प्रति षटकाच्या पाठीमागे फारसं डिफिकल्ट नाही आहे, पण गोलंदाजांना थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील आता MD स्पोर्ट्स मोहिली संघाच्या. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले गेले, दूरवर्ती क्षेत्ररक्षण आणि पॉवर प्ले नंतरचा पहिला बॉल स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर पंचांचा इशारा का आलाय तर भीमच्या स्वरूपामध्ये नो चेंडू. पंचांचा इशारा आलाय, भीम स्वरूपामध्ये नो चेंडू आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजेच टोटल नो +1 अशा दोन धावा वाढतील आणि धावा टोटल फळकावरती जोडल्यात 14 आकड्यावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी भीमापासून पाहिली आपण. फ्री हिटचा चेंडू आहे, गोलंदाज तयार होईल. ओ लोवा फुल टॉस होता ऑन साइडला, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धावसंख्या फळकावरती 1ने वाढते. एकाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती टोटल 15 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 15 आकड्यावरती धावसंख्या आता आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. 43 धावांचा पाठलाग करतायत सध्याच्या घडीला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ही ताकद आहे या गोलंदाजाची. बाहेर काढण्यासाठी खूप सारे चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतो आणि बाहेर कट करणारे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो हा गोलंदाज. त्यामुळे तो चेंडू पहिला जर बघितला गेला तर प्रॉपर पद्धतीत नव्हता. दुसऱ्या चेंडूवरती जर बघितला तेव्हा देखील कम्फर्टेबल नव्हते, पण आता लय ताल मिळाला असं म्हणता येईल, कारण की हा चेंडू अगदी अचूक लेंथवरती या लाईन टप्पा चांगला सुरेख ठेवला आणि टर्न देखील पाहायला मिळाला. जो टर्न हवा आहे ना तो मिळाला त्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा होता. बॅटचा अगदी जवळ चेंडू लँड झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आता 1ने वाढते. धावसंख्या फळकावरती 16 आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे षटक क्रमांक चालू असताना दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती पाहतोय गोलंदाज सागरला.
बॉल तयार होतोय सागर येणारा पुढचा चेंडू घेऊन. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करायचं होतं, पाठवरती तितक्या चांगल्या पद्धतीने नाही घेऊ शकले. एक सिंगल धाव तर बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली 17 आकड्यावरती, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 43 पाठला करण्यासाठी सध्याच्या घडीला टीम पारिवली संघाला इन ॲक्शन लढताना पाहतोय. सुरुवातीला अर्ली 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाले 4 आणि 2 विकेट पडल्यानंतर एक चांगली का होईना पण पार्टनरशिप करायचा प्रयत्न आहे दोन्ही बॅटर्स करतात. ठाऊक आहे त्यांना दोघांना देखील विकेट पडलं तर मॅचची परिस्थिती बदलेल. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता, पायावरती आदळलाय. अपील तर पंचांकडे केली जाते, पण पंचांचा इशारा काय तर लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू बाहेर निघत होता, बाहेर होता स्टंपच्या चेंडू, त्यामुळे इम्पॅक्ट करत नव्हता. विकेट मिसिंग आणि म्हणूनच की का लेग बिफोरची विकेटची अपीलला कुठल्याच प्रकारे दात पंचांकडनं पाहायला मिळाली नाही आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर खेळ समाप्त झाला. चेंडूंचा टोटल 5 आणि धावा फळकावरती आहेत त्या टोटल 17 आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू, बोला तयार. ओ टप्पा पडला. त्यानंतर पुन्हा एकदा ज्या चेंडूची आपण चर्चा करत होतो तो चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने राईट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट या लेंथवरती किंवा इतक्या टनने तुम्ही चेंडू हाताळू शकता, तुमच्याकडे ही क्षमता, तर मग तुम्ही नाचवू शकता एखाद्या बॅटरला. अशा प्रकारचे चेंडू अनेकदा ज्यावेळेस ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न करतात त्यावेळेस आउटर एज देखील अशा प्रकारच्या चेंडूला लागते, कारण की बाउन्स होता, टर्न होता आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेला. आणखी एक सक्सेसफुल षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आल्या होत्या 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये विकेटलेस राहिले, पण या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त खर्च केला त्या म्हणजेच 5. त्यामुळे 2 षटकांचा खेळ जिथे समाप्त झालाय, टीम पारिवली संघ बॅटिंग करते आणि पहिल्या 2 षटकामध्ये 2 विकेट गमावताना धावा जमवू शकली ती म्हणजेच टोटल 17 आणि आता 12 मध्ये 17 बनवला, त्यामुळे 12 चेंडू आणि आता इथून विजयासाठी इक्वेशन जर पाहिलं गेलं तर 12 चेंडू मध्ये धावा फळकावरती बनवायच्या आहेत. बारा चेंडू 26 धावा. यश मात्रे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतात. यावेळेस पिटारामध्ये रिव्हर्स स्वीप देखील आहे. कम्फर्टेबल नव्हते फटक्याच्या पाठीमागे तितक्या चांगल्या पद्धतीने, पण मिळाल्या धावा कारण की गॅपमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलेला आणि पंचांचा इशारा आला की चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढतील. जाऊन पोहोचला गेला 21 आकड्यावरती. आता इथून विजयासाठी 11 चेंडू 22 धावांची गरज बाकी राहते. मॅच इक्वल पोझिशनवरती आहे. टीम एमडी स्पोर्ट्स मोहिली संघ एका विकेटच्या शोधामध्ये आणि यश म्हात्रेचा विकेट मिळाला तर मग त्यांना सोने पे सुहागा, पण एक विकेट मिळवणं सध्या त्या शोधामध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूने टीम पारिवली संघ पार्टनरशिप बनवते हळूहळू का होईना, पण आता पार्टनरशिप स्ट्रॉंग करत चालली आहे. बोला तयार. यश म्हात्रे पुन्हा रिव्हर्स स्वीप आणलाय. पुन्हा यावेळेस प्रॉपर टायमिंग होतं, मिडल ऑफ दी बॅट होतं आणि त्यानंतर चेंडूला सरळ पाठवलं गेलंय चौकाराकरिता. फळकावरती जर बघितला गेला तर धावा टोटल फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात 25 आकड्यावरती. 10 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आता मैदानामध्ये थोडंसं का होईना पण क्लोज आलंय. मोहिली संघाला आता एकच पर्याय राहिलाय, एकतर विकेट मिळवा, एकतर मॅचचा मग बाहेर निघून जावं लागेल. विकेट गरजेचं आहे, विकेट फार महत्वाचं आहे सध्याच्या परिस्थितीला, कारण की हळूहळू का होईना पण टीम पारिवली संघ आता खिशामध्ये मॅच घालायला सुरुवात करते. पुन्हा रिव्हर्स स्वीप करायचं होतं. यावेळेस
तितक्या चांगल्या पद्धतीने बॅटवरती नाही घेऊ शकलाय आणि त्याच्याच मदतीनं का धावा फळकावरती आता थांबवल्या जातील. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 25-25 आकड्यावरती आता 9 चेंडू बाकी राहतात आणि 9 चेंडूमध्ये 18 धावा फळकावरती बनवायच्या आहेत. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2, 12च्या सरासरीने 9 धावा फळकावरती 18 बनवावा लागतील. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. हे षटक इम्पॉर्टंट आहे. या षटकातले येणारे पुढचे 3 चेंडू एखादा मोठा फटका आला ना तर टीम पारिवली संघाला मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये तेवढासा स्ट्रगल करायला लागणार नाही. पण या 3 चेंडूमध्ये विकेट किंवा डॉट जरी चेंडू आले तर कदाचित परिस्थिती मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये काही वेगळे प्रश्न विचारेल. पण त्यासाठी या 3 चेंडूवरती मेहनत दोन्ही संघांना करावी लागेल. फील्ड सेटअप जर पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन थोडासा वाईडिश जो ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे आणि ऑफ साईडला आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतात. शफल केलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. याच गोष्टीची चर्चा केलेली की जर फील्ड सेटअप पाहिली तर स्क्वेअर लेग आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाही आहे, त्यामुळे ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी वारंवार केली जाते. मग शफल केलं आणि त्यानंतर चेंडूला स्वीप केलं आणि स्वीट पद्धतीने सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता पाठवलं. याला म्हणतात एक प्रॉपर कॅल्क्युलेशन किंवा प्रॉपर नियंत्रण याला म्हणतात. आणि म्हणतात ना की तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे ना क्रिकेटच्या पटलावरती तर मग रणनीती आखणं फार गरजेचं असतं. चर्चा ज्या गोष्टीची करत होतो ती गोष्ट यश मात्रेच्या डोक्यामध्ये कुठेतरी चालू होती की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कुठेतरी क्षेत्र खाली दिसतं. त्यामुळे तुमच्या पिटाऱ्यामध्ये अशा प्रकारचे आणि जो खेळाडू मैदानाच्या चाहू बाजूला खेळू शकतो ना मग त्याला फील्ड सेटअप कसंही रचा तो कुठेही गॅप शोधून काढू शकतो. आणि इथे पहा गॅप शोधला आणि तदनंतर 4 धावा फळकावरती जोडला गेला. सुपर क्रिकेट बोला तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर फुलर लेनचा वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न. हा चांगला चेंडू म्हणता येईल डॉटच्या स्वरूपामध्ये. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 29 आकड्यावरती. मग विजयासाठी आता जर बघितला गेला तर अजून 15 धाव्यांची गरज बाकी राहते. 14 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा अंतिमचा चेंडू गोलंदाज तयार. लव फुल टॉस होता हलक्या गतीने रनआउटची कदाचित संधी. ओ माय गॉड ही चुकी असू शकते. बॅट वरती चेंडू लागला नक्कीच पण ते इंटेन्शनली नव्हतं. यश देखील आपल्या क्रीज मध्ये पोचायचा प्रयत्न करत होता. बघा कधी कधी आपण अशा प्रकारचे डिसिजन देखील पाहतो की ज्यावेळेस रनआउट करत असतात आणि खेळाडू यष्ट्यांच्या मध्ये तो पण जर इंटेन्शनली आला असेल तर मग कधी कधी कदाचित आपण फलंदाजाला देखील विकेट देताना आपण पाहिलंय. पण यावेळेस यश मात्र कंप्लीट करत होतं धाव आणि अशा प्रकारचं चित्र आय थिंक सो 2019 मध्ये वर्ल्ड कप मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तदनंतर बॅटवरती जो चेंडू लागलेला आणि खूप वेळ तिथे मॅच थांबली देखील होती आणि त्या चौकाराने कदाचित इंग्लंडच्या खात्यामध्ये वर्ल्ड कप जाताना देखील आपण पाहिलं होतं. बेन स्टोक होते तिकडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर फायनलमध्ये आपण न्यूझीलंडला पाहिलं होतं. आणि खरं तर न्यूझीलंड संघाचे तिकडे कुठेतरी ज्या पद्धतीने किंवा ज्या अपेक्षेने ते रिझल्टची वाट पाहत होते ते काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि ती मॅच इंग्लंडच्या खात्यामध्ये हे असं घडलं होतं. आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप वेळ असं देखील झालं आहे. त्यामुळे इथे देखील पाहायला मिळालं पंचांनी लगेच दर्शवलं गेलं की ही धाव कंप्लीट आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर वाढली आहे देखील. धावसंख्या टोटल फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 30 आकड्यावरती. सो मग विजयासाठी आता 6 चेंडू आणि 6 चेंडू धावेंची गरज आहे ती 13. आणि गोलंदाजीवरती कुंदन दळवीला पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती यशने सिंगल का घेतली होती ते ठाऊक आहे. थोडेसे घाई करण्याचा प्रयत्न करा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आता तैनात केलं गेलं. फील्ड सेट थोडंसं चेंज केलंय. कुंदन दळवी तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिला बॉल. ओ यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं आणि इनफिल्ड मध्ये ऑलमोस्ट काम झालं होतं तिकडे पण तदनंतर झेल ड्रॉप केली आहे.
रुपेश जाधव मोहिले आणि राहुल जाधव मोहिले यांच्या माध्यमातून टीम एमडी स्पोर्ट्स मोहिली संघाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या जातात आणि लगेच जाऊयात मॅचकडे. झेल निर्माण झाली होती पण त्याच्यावरती धाव नाहीये, म्हणजे 5 चेंडू आणि 5 मध्ये अजून देखील धावा 13 बनवायच्यात. अपसमच्या बाहेर चेंडू होता, पायावरती आदळलाय. पुन्हा एकदा धाव न घेण्यासाठी पसंती केली आणि आता समीकरण देखील बदलत चाललंय. 4 मध्ये 13 बनवायच्या आहे नो डाऊट. आणि येणारा जर पुढचा चेंडू यश मात्रेने कदाचित मैदानाच्या बाहेर नाही पाठवला तर मग म्हणतात ना की मानसिक दबाव त्याच्यावरती कंट्रोल करणं थोडंसं आता बाहेर देखील निघून जाऊ शकतं. प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये तुम्ही जितका माइंड शांत ठेवाल, तुमच्या गेमकडे फोकस करा, तेवढे विजयाचे दरवाजे खोलले असतात. रिव्हर्स स्वीप करायचा होता, आणखी एक डॉट बॉल रो राहिला आणि तदनंतर कुंदन दलवीने कमबॅकचे इशारे दिले आहेत की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने दो, हम लढेंगे और लढते ही रहेंगे. 3 चेंडू 13 धावा, म्हणजे अर्थात म्हटलं होतं ना की आता येणारा पुढचा चेंडू जर डॉट आला तर मग परिस्थिती बदलेल आणि आता परिस्थिती बदलते. कंपल्सरी 13 धावा, मग 2 षटकार 1 सिंगल नो डाऊट बनवावाच लागतील. लॉफ करायचा प्रयत्न होता, आता खेळताशांनी दुसऱ्या धावेची कॉलिंग तर केली आहे. 1 सिंगल घेतली आहे. स्ट्रायकर एंडला फेकी रनआउटची संधी देखील आणि तदनंतर पंचांचा इशारा काय तर फलंदाज बाद होतोय आणि मॅचचं समीकरण देखील आता बदलतं. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावा फळकावरती बनवायच्यात. दोन चेंडू 12 धावा, एखादा मोठा फटका आला तर मॅच जिवंत असं म्हणावं लागेल. महत्वाचा चेंडू, बॅटची एज लागली आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषेकडे चौकारा करीत आणि आता 1 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज आहे. आता नक्कीच गोलंदाजावरती सगळी मॅच डिपेंड आहे. अतिरिक्त चेंडू, एक्स्ट्रा चेंडू जर हाताळला आणि तो हाताळला त्याच्यावरती एक मोठा फटका देखील मारायचा. 6 धावा नो डाऊट षटकार जोडायचाच आहे, पण एक फेअर डिलिव्हरी किंवा एक लीगल डिलिव्हरी मॅच समाप्त होईल. कुंदन दळवी तयार आणि त्यानंतर यशच्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड आणि टीम एमडी स्पोर्ट्स मोहिली संघाने या मॅच वरती आपली छाप सोडली आहे. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला एमडी स्पोर्ट्स मोहिली संघाचा आणि आज वेल आज टीम पारवली संघाचा देखील खूप चांगला खेळ होता. पण म्हणतात ना की मॅच मध्ये विजय आणि पराभव होण्यासाठी फक्त एक सिली मिस्टेक, जो ती सिली मिस्टेक करतो त्याला त्या पराभवाच्या छायाखाली जावं लागतं आणि जो त्या मिस्टेकला सुधारतो त्याच्या खात्यामध्ये विजय असतो. आणि या मॅच पुरता मी म्हणेन की एक छोटी मिस्टेक किंवा